ती रिक्षा मिळते का? ओ मॅडम, आम्हाला सोडाल का तुम्ही सगळे देवस्थान? नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग व्लॉग. आपण एक नवीन काही सिरीज सुरू केलेली आहे आता आहे ना. ह्या सिरीजमध्ये आपले डेली ब्लॉग तर कंटिन्यू चालूच नाही, तुम्ही ते बघितलं असेल. आय होप तुम्हाला ते डेली ब्लॉग बघून त्याला कन्सिडर करा की बिहाइंड द सीन, आणि हे सगळं बघून तुम्हाला आवडलं असेल तर आपण एक नवीन काहीतरी सुरू केलेलं आहे, ते आहे आपली सिरीज. आता ही सिरीज फॉर्मॅट आहे ना, एक वेगळ्या पद्धतीने मी दाखवायचा प्रयत्न करतोय. व्हिडिओला लाईक करून घ्या, कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला एन्जॉय होणार आहे, खूप भारी होणार आहे. आता चला, आता इंदोरचा प्रवास सुरू करू. आणि इंदोरच्या प्रवासात सगळ्यात पहिले आपल्याला बॅग पॅक करावं लागणार आहे. तो चलो बॅग पॅक पहिले करून घेऊ. बॅग वगैरे तर आपलं पॅक झालेलं आहे. आता जरा ऑफिसचं आहे ना, टाइम आहे आपल्याकडे अजून पण आहे ना, ऑलमोस्ट 3:30 वाजलेले आहे. थोडा वेळ आपल्याला ऑफिस करायचं आहे, आणि ऑफिस केल्यानंतर मग आपलं रेडी होऊन जाणार आपण. गाडी आलेली आहे, मस्तपैकी ओला बुक केली. झाला, पुढे ठेवतेस? चल. आमची बस, बाईक, चल चल चल. आणि एक छोटासा ब्रेक होता ना, ब्रेक मध्ये मागवलेली शेवची भाजी एक नंबर. मस्तपैकी चहा ब्रेक झालेला आहे आमचा. हो हो, सकाळी सकाळी एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. किती वाजता? 6:45 वाजलेले, आणि मी उठतोय तर बायको चहा घेऊन रेडी. चला, इंदोरी पोहा आलेलो आहे आम्ही इंदोरला. आणि फायनली इंदोरच्या रिक्षामध्ये बसलेलो आहे. सगळं चेंज होतंय ना इथे. आणि आलो श्रुती विला मध्ये. सासरे भाऊ पण आलेले आम्हाला घ्यायला. नाही, चला 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 चला. एक नंबर. इंदोरला आलो आणि पोहा नाही. आणि अशा प्रकारे इंदोरची सकाळ झालेली. इथे मस्तपैकी ना, म्हणजे मंदिरातले आवाजच सुरू असतात. आणि एक दिवस आम्ही मस्तपैकी रेस्ट केला, पुण्याहून आलो, आल्याने रेस्ट केल्यानंतर आज फ्रेश झालेलो आहे. आणि आता आम्ही निघणार आहे नेक्स्ट प्रवासाकडे, आणि खूप सगळ्या गोष्टी असणार आहे. व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. मी चला जर्नी लवकर सुरू करतो. सवारी अभी रिक्शा से है. बस तर आपली बुक झालेली आहे, आणि आता पहिला स्टॉप आपला उज्जैन असणार आहे. 2 मिनिटं ना म्युझिक स्टॉप झाली, म्हणून मी म्हटलं बोलून घेऊन येते. कंटिन्यू म्युझिक चालू होती. किती वेळ लागेल आपल्याला? ऑलमोस्ट तासभराच्या आत पोहोचून जाऊ, आणि मग नंतर पुढची जर्नी स्टार्ट होणार आहे. फुल मजा, फुल मजा.
सो आलेलं आहे उज्जैन महाकाल नगरीमध्ये आणि ना आल्यानंतर आपल्याला पटकन एक रिक्षा वगैरे करायची असते. बघू एखादी रिक्षा मिळते का. ओ मॅडम आम्हाला सोडाल का तुम्ही सगळे देवस्थान. हां चला चला सोडाल ना. तर आम्ही काय केलं माहिती का एक ना मस्तपैकी रिक्षा बुक करून घेतली आहे आणि सगळे देवस्थान याच्यात कवर होणार आहे. वाव इंदौर में आके रिक्षा चला रही है छोरी रिक्षा चला रही है. एक नंबर आम्हाला भेटलेला आहे श्याम. तर कोणत्याही लोकेशनचं ना आपण सुरुवात करतो ज्यांना तर कुठून सुरुवात करणार आहे अभ्यासातून करणार आहे. तर आहे ना जिथे श्रीकृष्ण ते सगळे अभ्यास करायचे ना ते आहे श्री सांदीपनी. हे बघा कृष्ण सुदामा बलराम यांनी सगळ्यांनी इथूनच विद्या प्राप्त केलेली आहे. अरे बायको इथं वाट बघते. चले मंदिरामध्ये ना मला ना असं आश्रम आहे ॲक्च्युली. तर आश्रममध्ये ना मला ना अशा वेगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. जसं की ना तुम्ही कोणत्याही श्रीकृष्णांच्या मंदिरात जाल ना तर श्रीकृष्ण ना तुम्हाला आहे ना उभा दिसेल, बासुरी वाजवताना दिसेल किंवा आहे ना म्हणजे स्टँडिंग पोझिशनमध्ये असतो. पण आता हे आश्रम आहे आणि इथे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे तर त्यामुळे कसं आहे ना की ते इथे बसलेले मिळतील. तर हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला असं बसलेलं आणि अभ्यास करताना दिसणार आहे. प्लस सेकंड गोष्ट तुम्ही कोणत्याही मंदिरात गेले ना तुम्हाला ना पहिले मंदिरात जायच्या पहिले कधी कासव असतात आणि कासव आणि नंदी असतो. तो नंदी ना मोस्टली बसलेलाच असतो आणि ह्या मंदिरामध्ये एकटं असं एक मंदिर आहे ज्यामध्ये नंदी उभा आहे. आता आम्ही जस्ट एक राऊंड मारता मारता आलो तर इथे एक आम्हाला कुंड दिसलेलं आहे. आणि आमचं सगळ्यात पहिलं विजिट आहे जे सांदीपनी जिथे श्रीकृष्ण आणि बलराम सुदामा ते बघा श्रीकृष्ण बलराम आणि सुदामा हे सगळे इथं या आश्रममध्ये येऊन यांनी शिक्षण घेतलेलं होतं. तर सगळ्यात पहिले मी विचार केला की जर आपण सुरूच करतोय आश्रम सांदीपनी हा हे महाराज ज्यांनी शिक्षण दिलंय ना त्यांचं नाव ते सांदीपनी गुरुजी होते आणि त्यांनी शिक्षण दिले त्यामुळे ह्या जागेचं नाव त्यांनी सांदीपनी ठेवलेलं आहे. आणि म्हटलं की सुरुवात आपल्या व्हिडिओची अभ्यासापासूनच करू म्हणून आम्ही सांदीपनीला सगळ्यात पहिले व्हिजिट दिली. इकडे सगळ्या स्टोऱ्या लिहिलेल्या आहे की ना त्यांनी शिक्षण करताना आहे ना काय काय शिकवलं गेलेलं. तर याच्यामध्ये ना मला जे सगळ्यात हां का अच्छा फॉरेन लँग्वेज पण शिकवते त्या टायमाला. अरे बापरे. सो मला इथून शिकायसारखं मला काय वेगळं वाटतं माहिती का की ना जी आपण एक स्टोरी ऐकली होती की श्रीकृष्ण आणि सुदामांची. तर सुदामा सुद्धा श्रीकृष्णांबरोबर शिकायला या सांदीपनी आश्रमामध्ये होते आणि तिथून त्यांची फ्रेंडशिप वाढलेली आहे. एक नंबर. तर इकडे सगळे तेच सगळ्या स्टोऱ्या किंवा कसे शिकवले गेले काय काय शिकवले गेले. हां नाही एकदम शांत वाटतं इथे. जे शिकवलंय ना प्रिपेअरिंग डेझर्ट्स. अच्छा डेझर्ट मेकिंग आहे. नंतर हे बघ शिवणकला आहे. ही शिवणकलेनंतर खूप सारं ना ज्वेलरी मेकिंग कसं घालायचे कपडे फेटा सगळे त्यांनी सांगितलं की कसं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कसे वाजवायचे, डिस्कशन कसे करायचे. हां पझल बघा आपल्या पझल सिरीज चालू आहे तसं पझल पण आहे. हे बाय सिंगिंग पण आहे. ते सगळं जे शिक्षण आहे ना जे शिक्षण जे पण आश्रमामध्ये त्या टायमाला लोक गुरुजी देऊ शकत होते तर आचार्य होते. तर त्या आचार्यांनी जे पण शिक्षण दिलेलं आहे सगळं त्यांनी अशा फोटोमध्ये कॅप्चर केलं आहे आणि स्टोरीसारखं आपल्याला वाटतंय. स्टोरी टेलिंग पण आहे का सगळंच. टंग ट्विस्टर अच्छा पझल वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. अच्छा
आलेलो आहे एकमेव म्हणजे ना पृथ्वीवर, असं नाही म्हणत फक्त इंडियामध्ये पण आहे ना पृथ्वीवर एकमेव दोन गुफेतून आलेलो आहे आणि हालत तुम्ही बघू शकता फुल पसीना पण. Audio Jungle.